उद्योजक कसे व्हावं आणि का, आणि त्याची सुरुवात कशी करायची, तर याच्यावरती मी तुम्हाला फक्त जे मी शिकलो त्याचं सार तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. तो म्हणजे जेव्हा हार्वर्ड नावाची एक युनिव्हर्सिटी आहे, यांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं आणि त्यांनी एक प्रोजेक्ट केला जो 3 वर्ष चालला. बिझनेस स्कूल आहे, जगातली नावाजलेली बिझनेस स्कूल आहे. त्यांनी 3 वर्ष की जगात काही लोक सक्सेसफुल का होतात याच्यावरती रिसर्च केला आणि त्यांनी फॉर्च्यून 500 म्हणजे सर्वात मोठ्या कंपन्या, जगातल्या मोठ्या कंपन्या, त्यांचे सीईओ, त्यांचे फाउंडर, त्यांचे चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर यांचा स्टडी करण्यात आला. आणि त्यांना काय लक्षात आलं, 3 वर्ष हा रिसर्च चालला. 3 वर्षानंतर त्यांनी एक फॉर्म्युला लक्षात आला की जो कॉमन ह्या सगळ्यांमध्ये गुण होते, जो तुम्हाला आता मला जो विषय दिलाय की धंदा कसा वाढवायचा किंवा कसा सुरुवात करायची, तर त्यांनी सगळ्या ह्याच्यावरती अभ्यास केला. ह्या लोकांनी धंदा कसा सुरू केला आणि तो कसा वाढवला. हा माझा काही शोध नाहीये, हा हार्वर्डचा ह्याच्यावरती व्हाईट पेपर निघालेला आहे. तर त्याच्यामध्ये ह्या 500 लोकांना, दिग्गज लोकांना भेटल्यानंतर त्यांचे कॉमन गुण काय आहेत हे नावाजण्यात आलं. मग जॅक वेल्स असेल, बिल गेट्स असेल किंवा आयपॅडचा आपला स्टीव्ह जॉब असेल, अशा बऱ्याच लोकांना भेटल्यानंतर त्यांचे कॉमन गुण काढण्यात आले आणि त्याच्यामध्ये एक पंचसूत्री करण्यात आली. आणि ती पंचसूत्री अशी आहे, ते त्याला म्हणतात, मी त्याला मराठीकरण केलेलं आहे, त्याला ते कॅश म्हणतात, मी त्याला साक्ष म्हणतो. पंचसूत्री करण्यात सक्सेस पेंटागॉन म्हणतात. ती पंचसूत्री म्हणजे साक्ष, SAKSH, साक्ष. S फॉर स्ट्रॅटेजी, A फॉर ॲटिट्यूड, K फॉर नॉलेज, S फॉर स्किल, H फॉर हॅबिट. बघा, ह्या 5 गोष्टी या 500 लोकांमध्ये जे जगात सक्सेसफुल झाले यांच्यामध्ये कॉमन मिळाल्या. म्हणजे ते काय म्हणतात, साक्ष म्हणजे एस फॉर स्ट्रॅटेजी. तुम्हाला धंदा सुरू करायचा आहे, तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे, तर तुम्ही त्याची स्ट्रॅटेजी तयार केली आहे का. धंदा सुरू करायच्या आधी कुठला धंदा करावा हा एक वेगळा टॉपिक, कारण का माझ्याकडे वेळ कमी आहे आणि वेळ संपला तर जरा मला इशारा द्या, नाही असं नाही. तर तो कसा सुरू करायचा किंवा कसा निवडायचा हा एक वेगळा टॉपिक आहे, आपण त्याच्यावरती वेगळ्या ह्याच्यावरती बोलू. मी जसं पर्सनल कोचिंग एक क्युरियोसिटी म्हणून करतो किंवा माझं स्वतःचं नॉलेज वाढवण्यासाठी म्हणून करतो काही उद्योजकांसाठी, त्यापैकी पुष्कर गुप्ता इथे बसलेला आहे. तर एस फॉर स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे लॉंग टर्म प्लॅन काय आहेत, तुमचे मिड टर्म प्लॅन काय आहेत, तुमचे शॉर्ट टर्म प्लॅन काय आहेत. ह्या सगळे जेवढे सक्सेसफुल लोक आहेत, जे आपले धंदा चालू करतात, त्यांच्याकडे क्लिअर कट लिहिलेलं असतं. मी इथे एक प्रश्न विचारतो, इथे किती उद्योजक बसलेले आहेत, जर हात वर कराल की जे ऑलरेडी उद्योग करतायत. म्हणजे एक 20% लोक इथे उद्योग करतायत आणि किती लोकांना उद्योजक व्हायचंय. ऑलमोस्ट एव्हरीबडी. तर मला एकच सांगायचं आहे की जर तुम्हाला जर करायची आहे, तुमची स्ट्रॅटेजी ले डाऊन केलेली आहे का, किती जणांची स्ट्रॅटेजी आहे, किती जणांचा क्वार्टरली प्लॅन आहे, तुमच्या इथे बसलेल्या प्रत्येकाचा क्वार्टरली स्ट्रॅटेजी प्लॅन आहे का. प्रत्येक सक्सेसफुल माणसाचा क्वार्टरली स्ट्रॅटेजी प्लॅन असतो, मिड टर्म प्लॅन असतो, त्यांचा लॉंग टर्म प्लॅन क्लिअर असतो, त्यांच्या आयुष्याचं पर्पज क्लिअर असतं. जर आपल्याला धंदा सुरुवात करायची असेल तर पहिलं म्हणजे पेन पेपर घेऊन पहिलं स्ट्रॅटेजी क्लिअर करा. तुमचं लाईफ गोल काय, लाईफ टाईम गोल काय, म्हणजे तुम्हाला ही कंपनी तुमच्या अंतापर्यंत कुठे गेलेली हवी आहे, तुम्हाला नक्की काय अचीव्ह करायचं आहे हे डिसाईड पाहिजे आणि ते रिटर्न डाऊन पाहिजे. नंतर मिड टर्म प्लॅन, 10 वर्षामध्ये काय करायचंय. शॉर्ट टर्म प्लॅन, 3 ते 5 वर्षात तुम्हाला काय करायचंय. आणि तात्काळ आता काय करायचंय, ह्या क्वार्टरला काय करायचंय.
ह्या येत्या फर्स्ट क्वार्टरमध्ये तुमचा काय प्लॅन आहे? तुमचा किती सेल्स करायचा विचार आहे? तुमच्या कोर व्हॅल्यूज काय? ह्या प्रत्येक माणसाकडे त्यांच्या कोर व्हॅल्यूज दिलेल्या होत्या. कोर व्हॅल्यूज म्हणजे काही झालं, प्राण गेला तरी मी ह्या प्रतारणा करणार नाही. आणि हे कोर व्हॅल्यूजला फार महत्त्व आहे. जर तुम्हाला धंदा सुरू करायचा आहे तर तुमच्या कोर व्हॅल्यूज क्लिअर पाहिजेत. तुमचं लाईफ टाईम पर्पज ऑफ युअर लाईफ शुड बी व्हेरी क्लिअर. दुसरं, विविड डिस्क्रिप्शन. म्हणजे तुम्हाला काय नक्की करायचं आहे. मला जरा आवडतं घेतलं पाहिजे कारण 5च मिनिटं राहिली आहेत. जर तुमचं क्लिअर असेल तर तुमचा धंदा सुरुवात करायला ही मदत होते. दुसरं मी म्हणेन, ए फॉर ॲटिट्यूड. ए फॉर ॲटिट्यूड. बऱ्याच वेळा मगाशी मी म्हटलं, जो आपला ॲटिट्यूड आहे तो पहिला ॲटिट्यूड बदलला पाहिजे. आपण सगळे काय माहिती आहे, गुजरातीमध्ये म्हण आहे किंवा त्याला MBA म्हणतो. MBA म्हणजे काय? મને બધું ખબર છે, મને બધું આવડે છે, MBA. आणि ह्या विचारसरणीमध्ये आपण नेहमी राहतो. आपण नवीन शिकायला कधीच तयार नसतो. तुमचा लर्निंग ॲटिट्यूड आहे का? प्रोकास्टिनेशन. आपण नेहमी म्हणतो इगो. आपला इगो बऱ्याच वेळा असतो, जास्त इगो असतो. आणि हा इगोच आपल्याला बऱ्याच वेळा आडवा येतो. बघा तुमच्या घरगुती सुद्धा किंवा व्यावसायिक संबंधामध्ये पण किंवा स्टाफमध्ये आणि तुमच्यामध्ये पण कधी कधी इगो असतो. इगोची एक गोष्ट सांगतो. एक छोटा पक्षी एक मांसाचा तुकडा घेऊन आकाशात उडत असतो आणि ते बघून त्याच्या मागे भरपूर घारी लागतात किंवा त्या मोठ्या ईगल्स त्याच्या पाठलाग करायला लागतात. हा बराच वर खाली तो मांसाचा तुकडा घेऊन चाललेला असतो आणि त्याच्या मागोमाग बऱ्याच घारी मागे लागलेल्या असतात. आणि त्याला एक लक्षात येतं की या घारी माझ्या जीवाला धोका आहे. तो काय करतो, तो मांसाचा तुकडा खाली टाकतो. तो मांसाचा तुकडा खाली टाकल्याबरोबर त्या घारी त्याला सोडतात आणि त्या मांसाच्या तुकड्याकडे सगळ्या धावायला लागतात. तसाच आपला इगो आहे. तुम्ही इगो जेवढा धरून ठेवाल ना तेवढी लोक तुमच्या मागे लागतील. जर तुम्हाला त्यांचा ते अडवतील, तुम्ही तुमचा इगो ज्या दिवशी सोडून द्याल पटकन ते त्या इगोच्या भोवती जातील. माणसाने असं वागलं पाहिजे. हा जो ॲटिट्यूड आहे हा फार महत्वाचा आहे. माझे एक मेंटॉर आणखीन आहे, ते नितीन पोद्दार. ते नेहमी मला म्हणतात की कळेल ती भाषा, मिळेल ते काम, पडेल ते कष्ट, तरच होईल जय महाराष्ट्र. ॲटिट्यूडच्या बाबतीत आणखीन म्हटलं जातं की माय नेचर इज माय फ्युचर. तुम्ही सांगा तुम्हाला पार्टनर घ्यायचा आहे, तुम्ही कसा घ्याल हो पार्टनर? अरोगंट घ्याल? जो लेट येणार आहे तो घ्याल? तुम्ही पार्टनर निवडताना कसा निवडाल? ज्याचा स्वभाव चांगला आहे, ज्याची वागणूक चांगली आहे. तेच तुम्हाला परत एकदा सांगतो, जर तुम्हाला धंद्यात कोणी घ्यायचं असेल, जर धंद्यात तुम्हाला कोणी पार्टनर हवा असेल, जर तुम्हाला अपेक्षित असेल की ह्यानी माझ्या धंद्यात इन्व्हेस्ट करावं, की तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे ग्राहकांची रांग लागावी, तर माय नेचर इज माय फ्युचर. तुम्ही कसे वागता लोकांशी याच्यावरून तुमचा धंदा वाढणं किंवा न वाढणं हे डिपेंड असतं. आपल्यामध्ये आणखीन एक समज आहे ॲटिट्यूड बाबतीत. आपण महाराजांचं नाव घेतो आणि सांगतो मोडेन पण वाकणार नाही. अरे कोणी सांगितलं मोडेन पण वाकणार नाही? महाराजांनी सांगितलं असं लोक म्हणतात. महाराजांनी कधीच असं सांगितलेलं नाही. महाराज म्हणे वाकेन पण मोडणार नाही, वाकेन पण मोडणार नाही, मोडून नष्ट होणार नाही, मी तसाच ताक धरून राहीन. आणि ह्याचं उदाहरण आहे मिर्झाराजे जयसिंग जेव्हा चालून आले तेव्हा महाराजांनी सुद्धा तह केला, पण महाराजांनी राज्य नाही मोडू दिलं. कारण योग्य वेळ आली तिथे वाकलं पाहिजे, पण मोडता कामा नये. त्यामुळे मोडेन पण वाकणार नाही हे विसरून जा. वाकेन पण मोडणार नाही. आणि जेव्हा परत स्ट्रॉंग होईल तेव्हा त्याला ईट का जवाब पत्थर से देंगे. मुश्किलों से कह दो कि हम मराठों से ना उलझो. मुश्किलों से कह दो
कि हम मराठों से ना उलझो, हमने तो हर हालात में जीतने की कसम खाई है, हमने तो हर हालात में जीतने की कसम खाई है. हा जो ॲटिट्यूड आहे ना, हा डायहार्ड स्पिरिटचा ॲटिट्यूड आपल्याकडे नेहमी असला पाहिजे आणि तो धंद्यात उपयोगी पडतो. एवढंच मला ॲटिट्यूड बद्दल बोलायचं आहे. आता शेवटचा म्हणजे मगाशी सांगितलेला तो म्हणजे नेटवर्क करणं का गरजेचं आहे. नेटवर्क इज इक्वल टू नेटवर्थ. तुम्ही माणसं जोडत जा, जग जोडलं जातं. मी एक दिवशी मला कामाला जायचं होतं, मी संडेला एक प्रेझेंटेशन प्रिपेअर करत होतो आणि माझा मुलगा सारखा माझ्या मागे लागला. मला म्हणाला की बाबा आपण बाहेर फिरायला जाऊया. मला 10 मिनिटं लागणार होती, तर मी काय केलं, जरा बाजूबाजूला बघितलं आणि एक जगाचा नकाशा होता. मी जरा तो टराटरा फाडला, 8-10 तुकडे केले आणि मी त्याच्या हातात दिलं. म्हटलं तू हे जोडून आण, मग आपण करू. माझी अपेक्षा अशी होती की 10-15 मिनिटं थांबेल. काय बघतो तर तो 2 मिनिटात वर आला आणि 2 मिनिटात वर आला मला म्हणाला की बाबा माझा जोडून झाला. तर मी म्हटलं तुझा एवढा लवकर कसा काय झाला. तो म्हणा बाबा सोपं होतं, ह्या जगाच्या नकाशाच्या मागे एका माणसाचं चित्र होतं, मी माणूस जोडत गेलो, जग आपोआप जोडलं गेलं.